सर्वांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाईज, तुम्ही आता म्हणत असाल ही मराठीमध्ये का बोलते. ॲक्च्युली झालं असं की मला कमेंट आली होती की तुम्ही मराठीमध्येच व्हिडिओ बनवत जा, हिंदी आम्हाला कळत नाही. ॲक्च्युली गावाकडच्या ज्या लेडीज असतात त्यांना शक्यतो हिंदी भाषा कळत नाही, त्यामुळे मी आता इथून पुढचे सर्व व्हिडिओ मराठीमध्येच अपलोड करणार आहे. सो प्लीज कॉपरेट मी. चला तर आज गुढीपाडवा आहे, म्हणजे खूप स्पेशल असा सण आहे आज. तर त्यासाठी पुरणपोळी तर ऑफकोर्स झालीच पाहिजे. तर मी पुरण ठेवलेलं आहे शिजवायला. तर त्यानंतर मी घेतलेलं आहे आपलं गुढीचं वस्त्र तयार करण्यासाठी. गुढीचं वस्त्र तयार करण्यासाठी मी एक कोरा करकरीत असा ब्लाऊज यूज केला आणि पिनअप करून त्याला गुढीचं असं अशा प्रकारे वस्त्र तयार केलं. बघा किती प्रिटी दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर वस्त्र तयार करून झाल्यानंतर तोपर्यंत माझं पुरण पण रेडी झालेलं होतं, कुक झालं. त्यानंतर ते मी रेडी करून घेतलं. त्यानंतर पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे. आमच्या घरात पुरणपोळी सर्वांना खूप खूप आवडते गाईज. सर्वजण असे फेस्टिवलचे वेटच करत असतात बघा. इनफॅक्ट फेस्टिवलच नाही, अदर वेळीसुद्धा मी पुरणपोळी बनवतच असते. तर आता तुम्ही म्हणाल ही अशी जळालेली पोळी का दाखवत आहे, बिकॉज आमच्या घरामध्ये अशाच पोळ्या आवडतात. आणि आता मी रेडी झालेली आहे आपल्या पूजेसाठी. तर आता चला तर आता आपण पूजेसाठी तयारी करूया. आपण ताट रेडी करून घेऊया. तर मी अशा पद्धतीने सर्व साहित्य त्यामध्ये ठेवून ताट रेडी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती प्रिटी दिसत आहे. बट त्यात एक इम्पॉर्टंट थिंग मी ठेवायची विसरूनच गेली बघा, ते आहे श्रीफळ. मी श्रीफळ आणलं, बट मी त्यामध्ये ठेवण्याचं हे विसरूनच गेले. माझ्या काही वेळानंतर लक्षात आलं मी श्रीफळ ठेवायचं विसरले. नंतर मी ते आणलं आणि त्यामध्ये ते अरेंज केलं अशा पद्धतीने. तर त्यानंतर फ्रीजमधनं रोज फ्लावर्स काढले माझे, तेही राहिले होते ठेवायचे, मी ते काढले. नंतर त्याचे पेटल्स केले. बघा किती प्रिटी ऑसम वाटत आहे, एकदम ॲस्थेटिक असं आपलं पूजेची थाली रेडी झालेली आहे. चला तर आता आपण गुढी उभारून घेऊया, गुढीची पूजा करूया. त्यानंतर मी अशा पद्धतीने गुढी उभारली, नंतर पूजा केली. माझी मुलगी आणि मी, आम्ही ॲक्च्युली आज दोघीच घरात होतो. आम्ही दोघींनी मस्तपैकी छानपैकी अशी पूजा करून घेतली, गुढीची पूजा केली. त्यानंतर आपल्या तुळशी मातेची पूजा केली आणि ऑफकोर्स आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य हे लाभावं ह्यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली. आणि तुम्हालाही सर्वांना हे सर्व मिळो अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. तर चला तर आता त्यानंतर मी अशी पूजा करून घेतल्यानंतर ऑफकोर्स रील बनवणं म्हणजे आलंच. ॲक्च्युली गाईज माझी एक सवय आहे, मी जेव्हा रेडी होते तेव्हा रील ही बनवतेच. मला जर रील्स वगैरे बनवल्या नाही तर लिटरली अनइझी फील होतं. मला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही कमेंट करून नक्की कळवा. तर अशा पद्धतीने माझ्याकडे खूप रोज पेटल्स होते आणि मला असं वाटलं की असं रोज पेटल्सवरती असं मस्त रोज पेटल घेऊन असं रील्स बनवावी म्हणून मी बनवली. आणि त्यानंतर मी अशी माझ्या मुलीला कियाराला म्हटलं एक व्हिडिओ काढ माझा, छानपैकी तिने काढला. आणि हा आपण पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला ठेवला. त्यानंतर हे बघा आपलं पुरणपोळी रेडी झालेली आहे. नैवेद्य ठेवल्यानंतर आम्ही सर्वांनी पुरणपोळी खूप एन्जॉय केली. तुम्ही आज पुरणपोळी बनवली की नाही नक्की कळवा कमेंट करून. तर त्यानंतर मी ॲक्च्युली आज पाडवा आहे, पाडव्याच्या निमित्ताने आमच्याकडे काय पद्धत आहे गावाकडे की पाडव्याच्या दिवशी गुढीला सांजोरीच्या पुरीचा नैवेद्य हा बनवलाच जातो, तर ठेवलाच जातो. तर मी काल रात्री सांजोरा बनवून ठेवला आणि आज दुपारी पुऱ्या बनवल्या आणि संध्याकाळी गुढी काढायची होती तेव्हा दुपारी बनवून ठेवल्या आणि गुढीला नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी गुढी खाली घेतली. तर बघा किती छान आपल्या पुऱ्या दिसत आहे ना, आलं ना तोंडाला पाणी. म्हणजे खरं तर आमच्याकडे प्रत्येक वर्षी ह्या अशा प्रकारच्या पुऱ्या केल्याच जातात, स्पेशली गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी. मीही अशा पद्धतीने रेडी केल्या आज दुपारी आणि त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवला. जेव्हा मुहूर्त होता तेव्हा नैवेद्य दाखवला आणि गुढी अशा पद्धतीने आपण खाली घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.